हांव दिव्यांग म्हज्या भाव भयणीच्या बद्दल सातत्यात म्हज्या 5 वर्साच्या टेन्युअरांतल्यान हांव कंटिन्युअसली म्हजे कडल्यान जाता तितकें सिरियसली काम करीत आयलां आनी म्हणून तर प्रत्येक फावटी म्हाज्या समोर जो विशय आयला तांच्या रिलेटेड तो रिजॉल्वूय केला आनी हो फक्त दाखोवपा खातीर आनी भाशण करपा खातीर न्ही. स्पिकर सर टिका करची म्हजी कांय चिंता ना, बट जें बरें काम केलां त्या बऱ्या कामाचो उल्लेखूय करचो की बाबा कितलें बरें काम ह्या सरकारान 2 वर्साच्या टेन्युअरांत केलां. स्पिकर सर, द गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. गव्हर्मेंट कितलींशींच वर्सां कंटिन्युअसली काम करता आनी दिव्यांग आमचे भाव भयण हे पयलींच्यान आसात. आत्तां म्हणजे तांणी म्हटलें की पर्पल फेस्टिवल करून तांकां शो करून स्पिकर सर ती आमची तळमळ कळकळ तांकां घरांतल्यान पयले फावटी तांच्या चेहऱ्यांचेर हास्य फुलताना आमी पळयलो. स्पिकर सर, दिव्यांग जी स्पेशल स्कूल आसा पयर निलेशाच्या बर्थडेक हांव चेतना स्कुलान गेल्लो. इट इज वन ऑफ द बेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे हांव एप्रिसिएट करता की तांच्यांनी ज्या पद्दतीच्या स्पेशल भुरग्यां खातीर इक्विपमेंट हांवें तांकांय सांगलां म्हणजे स्पेशल स्कुला खातीर त्यांनी 2-3 पोस्ट उरिल्ले तेय दिता म्हण सांगलां. आनी दॅट इज एन एकूच म्हणजे थंयसर स्पेशलिटी कितें आसा तीय सांगता स्पिकर सर. त्या स्कुलांत हांव स्पेशली गेल्लो तेजे वायलंट जी भुरगीं जातात ताच्या खातीर तेंच्यांनी दॅट स्पेशल रूम वायलंट कंट्रोल रूम तो तेंच्यांनी स्पिकर सर स्पेशली केला. म्हणजे तो आनी खंयसरूच आसचो ना. ऑडिओमेट्री टेस्ट तांच्यांनी स्पेशल जे भुरग्यांक आयकूंक येना तांच्या खातीर ऑडिओमेट्री टेस्ट हें स्पेशली केलां. स्पिकर सर, हांव फक्त एकच सांगता म्हणजे पर्पल फेस्टिवल आमी 2दा केलें. गोंयांतलीच न्ही, देशभरांतलीं भुरगीं गोंयांत आयलीं आनी देशभरांतल्या भुरग्यांक जवळपास 25-30 तरेच्यो गेम्स 25-30 तरेचे म्हणजे वेगवेगळे फेस्टिवल्स डिजाबिलिटी कमिशनर्स हे वेगवेगळे देशांतले हांगासर आयले आनी देशांतले हांगासर येवन तांच्यांनी पॉलिसी डिसिजनचेर भासाभास केली आनी दे हॅव सबमिटेड द पेपर फॉर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया टू टेक द पॉलिसी डिसिजन ऑन द दिव्यांग भुरग्यांच्या खातीर. प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र जे आमी गोवा मेडिकल कॉलेजीन एस्टाब्लीश केलें आनी त्या दिव्यांशू केंद्राच्या मार्फत पुराय देशांत आज 1 नंबराचेर ताका एप्रिसिएट केला गव्हर्मेंट ऑफ इंडियात, कारण ताका अशा पद्दतीचे इक्विपमेंट दिवपी सेंटर आनी गोंयांत ना. एका वर्सात म्हणजे गोंयांत जितके दिव्यांग आसा जेका एफोर्डेबल ना आनी जेका ज्या पद्दतीचो इक्विपमेंट जाय तितक्या पद्दतीचे इक्विपमेंट फ्री ऑफ कॉस्ट प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र बांबोळे हांगासर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल जाता, इन्क्लुडींग व्हीलचेअर. 200 लोकांक जेन्ना पांय दिले पळय न्ही, ह्याच गव्हर्मेंटात दिले अंडर CSR. त्या 200 लोक जेन्ना आपले पांय लावन धांवतना हांवें पळयल्या कार्यक्रमाक हांव गेल्लो. पयले फावटी स्पायनल रिहॅब सेंटर गोंयांत एस्टाब्लीश केलो. आयज पर्यंत स्पायनल रिहॅब सेंटर नाशिल्लो. जाल्यार बांबोळेच्या सकयल तें बी प्रायवेटली केलां. स्पायनल रिहॅब सेंटराची ट्रिटमेंट घेवपाक चेन्नय वयचें पडटालें. म्हाका एकटी चली 24 वर्साचें चली, तेजो स्पायनल कॉर्ड इंजरी. तेणी म्हाका दोतोर आपूण देव बरें करूं म्हणपालें. आपूण दर म्हयन्याक 2 फावटी चेन्नय ट्रॅव्हल करताले. ते स्पायनल रिहॅब सेंटर आमी रुग्णाश्रयांत विथ अ मिनिमम पे थंयसर ते आमी रुग्णाश्रयांत ते ओपन केलें. ह्या पर्पल फेस्टिवलच्या उपरांत फक्त इव्हेंट करिना, त्या इव्हेंटाच्या उपरांत गोंया खातीर बरें कितें जाय पळय न्ही तेंय करता. तुवें सांगलें त्या फक्त भुरग्यांक पयलेच फावटी पॅरा ऑलिंपिकाक भुरगीं जर्मनीक गेली आनी तांच्यांनी जवळपास 26 मेडल्स हाडली. 26 मेडल हाडलेल्या सगळ्या भुरग्यांचें फेलिसिटेशन जे आहा पळय न्ही 5 लाख 3 लाख 2 लाख रुपया ह्याच सरकारान दिले. पयले फावटी आमी ह्या सरकारान डिपार्टमेंट फॉर द एम्पावरमेंट ऑफ पर्सन विथ डिजाबिलिटी सेपरेटली डिपार्टमेंट केलें. पयलेच फावटी डिजाबिलिटी कमिशन अपॉयंट केलो विथ द रोटरी क्लब हांच्या बरोबर. म्हणजे तुमी ट्रान्सपोर्ट म्हटलो म्हणून सांगता हांव, जवळपास 10 ते 12 रिक्षास अशा पद्दतीन तांकां व्हीलचेअर एक्सेसिबल घालून भितर म्हणजे कॉल करून तेणी रिक्षा आफोवची, त्यो रिक्षा ज्यो आसा पळय न्ही अशा पद्दतीन तांकां प्रोवायड केल्यो. प्रत्येक पोलिंग सेंटर हाजेर रॅम्प जो आसा पळय न्ही 100% पोलिंग सेंटराचेर रॅम्प केलो. पोलिंग सेंटराचेर रॅम्प करप म्हणजे प्रत्येक प्रायमरी स्कूल ज्या ज्या जाग्यार आसा इट इज एन फ्री एक्सेसिबल केलें. त्या जाग्यार ऑलरेडी टॉयलेट्स ज्यो आसा पळय न्ही डिजाबल फ्रेंडली ह्यो करपा खातीर ऑलरेडी सुरवात केल्ल्यो आसा. उलयता आसतना बऱ्याच जाणांनी आनिकूय वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो सांगल्यो. SDG इंडेक्साच्या पुस्तकाचेर उलयलो तो हांव तें मुद्दम फक्त कित्याकूच सांगता तर तेणी ते पेजीचेर कांयच बरोवंक ना. म्हणजे लोकांकूय वयर बरयल्यार खरें दिसतलें, कारण तो जो कॉलम तूं वाचता पळय न्ही
त्या कॉलमान म्हणजे 10.2.2 it is in proportion of seat held by the women in national parliament, state legislature and local self-government. Similarly, 10.2.2, it is a targeted 10.2 by 2030. Sir, the state need to take care of a survey is required to be done of disability, differently able person and buildings, etc. And the government is seriously considering once the survey is done, the indicator will be used in ESDG calculations. Also, the most of the concerns of all this in this August House will be get resolved. चडान चड आमी ते रिजॉल्व करतले. स्ट्रक्चरल आणि ताका आमी जो दुसरो बदल म्हणजे विदाउट डुईंग द एनी स्ट्रक्चरल चेंजीस म्हणजे हँड्रेल्स आणि हे जे आसा पळय न्ही ओल्ड बिल्डिंगेक लिफ्ट लावप खूब कठीण आसा. ताच्या खातीर बाकीचे जे सगळे प्रोविजन जे करपाक जाय पळय न्ही ते आमचे डिपार्टमेंट करपाक ऑलरेडी सुरवात केला. उरलेले सगळे आमी करतले. डिजाबिलिटी पार्किंगाच्या विशयाचेर उलयले. 18 जून रोडाचेर आमचे 4-5 पार्किंग ही डिजाबिलिटी खातीर आसा. वायट दिसतात बरे लोक येता आनी थंयच गाडी दवरतात म्हणजे सेपरेटली थंय पुलीस दवरचो पडटा थंय गाडी लावनाका म्हणून. लोकांनी बी समजूंक जाय की हे पार्किंग जे आसा हे डिजाबिलिटी खातीर आसा थंयसर गाडी लावची न्ही म्हणून. आमी म्हणटा तांकां आमकां फक्त म्हणजे तेंच्या कडेन पळयता आसतनाय बी आमकां एक बऱ्या भावार्थान तेंच्या कडेन पळोवपाक जाय. आमकां फक्त मदतीचोच हात न्ही तर आमकां मायेचोय बी हात हो तेंच्या कडेन दिता आसतना पळोवपाची गरज आसा. Speaker sir, government being in a holistic policy in all ways, it is not only the construction. आम्ही जशें म्हटलां इन सगळ्या दृश्टीन करता आसतना आमकां तेज्यांनी वेगवेगळे म्हणजे न्यू बिल्डिंग बांदता आसतना ते एक्सेसिबल जावपाक जाय. बाकीचे सगळे ह्यो सगळ्यो गजाली लक्षांत घेवन इवन दो म्हणजे हांवें त्या चेतना स्कुलाक इवन सांगलां की त्या भुरग्यां खातीर इन फ्युचर हॉस्टेल जे आसा पळय न्ही ह्या हॉस्टेला खातीर सुद्दां आमी रेडी आहा तांकां बाकीचे जे दिवपाचे आहा त्याय खातीर अशा पद्दतीन हे दिवपा खातीर स्पीकर सर तयार आहा. म्हणून म्हणजे तांणी जे कॉलिंग एटेन्शन घातलां तितूंत तेंच्यांनी सजेशन्स दिल्या. ती सगळीं सजेशन्स जी आहा ती आमी एक्सेप्टूय करता. हांव खंयसरूच ना म्हणना तुमी दिल्ली सजेशन. आनी जी आमकां जितक्या बेगीन करपाक मेळटा इम्प्रुवमेंट पळय न्ही तितक्या बेगीन सगळीं सजेशन्स जी आसा पळय न्ही ही हांव इम्प्रुवमेंट करपा खातीर तयार आसा. आनी फक्त हांव 2 बाबा आमटेच्या कवितेंतल्यो एक 2च लायनी हांव मुद्दामून वाचूनय दाखयता. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उधळ्यास आता आसवाना वेळ नाही. हे सांगता आसतना बाबा आमटेन केल्लें काम हें खूब व्हडलें काम आसा. ह्या तेकाच लागून म्हाका दिसता आमच्या ह्या दिव्यांग भाव आनी भयणी खातीर आमी सदोदीत आमचें सरकार म्हणजे 2 वर्सांत कितें करूंक ना तेच्या पेक्षा 2 वर्सांत कितें केलें हें समोर येवपाक आनीकूय करपाक जाय. हांव ना म्हणना स्पीकर सर बट 2 वर्सांत जें काम केलां हेकाय खंय तरी एखाद्या दृश्टीन एप्रिसिएट करपाक जाय. आनी ज्या जाग्यार प्रिफरन्स दिवपाक जाय हांव म्हज्या सगळ्या डिपार्टमेंटांक म्हणजे सगळे कडेन स्पेशली वीथ द मेडिकल फेसिलिटीज PHC CSCs ह्या जाग्याचेर तांकां प्रिफरन्स दिवप हे गरजेचें आसा. इतकें सांगता आसतना आमचें सरकार इज व्हेरी मच सेन्सिटीव अबावट आमी तेंच्या प्रती सदोदीत म्हणजे काम करपा खातीर. म्हाका खबर आहा म्हणजे वेगवेगळे जेन्ना पर्पल फेस्टिवल किंवा कितें जाता तेन्ना ते एटलिस्ट उलोवपाक आनी तेची वेगवेगळी एसोसिएशन आपले वेगवेगळे प्रश्न मांडीत आसता. हांव स्वता प्रत्येक फावटी वेगवेगळ्या म्हणजे गुरुप्रसाद पावसकर आनी आमचो सुभाष फळदेसाय हांच्यांनी खूब बरें काम केलां फाटल्या 2 वर्सांक. आनी तांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांक हांव पर्सनली वता. बारीक सारीक सुद्दां कार्यक्रम जरी आसलो जाल्यार ते कार्यक्रम पर्सनली हांव स्वता वचून एटेंड करता. म्हणून स्पीकर सर हाज्याय फुडें तेंच्यांनी सगळी मांडलेली सजेशन्स जी आसा पळय ते एक्सेप्ट करता. आनी 365 दीस तांच्या चेहऱ्याचेर हसूं येवपा खातीर आमच्या कडल्यान जें काम करपाक जाय तें आमी करपाक तयारी आहा. थँक्यू स्पीकर.